नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्व श्री गजानन भक्तांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे श्रीच्या प्रगट दिनाची. तर श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन 8 फेब्रुवारीला आहे आणि आपल्या सर्व श्री गजानन भक्तांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे की महाराजांचा प्रगट दिन हा 8 फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्ताने आपल्या सर्व गजानन भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर पारायण कसं करायचं आहे, किती दिवसामध्ये करायचं आहे, कुणी करायचं आहे, पारायण करण्याचे नियम काय काय आहेत, तुम्हाला जर का संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही कशी करू शकता, संकल्प कसा घ्यायचा आहे आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा आहे, पारायण करण्याच्या किती पद्धती आहेत, या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप नक्की करा जेणेकरून सर्व गजानन भक्तांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर मग पारायण आपण 21 दिवसाचं करू शकतो, 7 दिवसाचं करू शकतो, 3 दिवसाचं करू शकतो आणि प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे 1 दिवसाचं देखील आपण पारायण करू शकतो. जर का अडचण आली, कोणाला समजा ट्रॅव्हलिंग करायचं काम पडलं किंवा ज्या स्त्री आहेत त्यांना जर का पिरियड आला तर मग कसं करायचं आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. आता श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कुणीही करू शकतो. ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांनी श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पारायण नक्की करावे. वर्षातून एकदा तरी आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं आणि आता आपल्याला पर्वणीच आलेली आहे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं. त्यामुळे आवर्जून सर्व श्री भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. अगोदर मी तुम्हाला हे सांगते की पारायण करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर 8 फेब्रुवारीच्या दिवशी म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी पारायणाची समाप्ती केली जाते किंवा आदल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला पारायणाची समाप्ती केली जाते आणि अगदी 2 ते 3 ओव्या ज्या मागच्या आहेत किंवा 4 ओव्या ज्या मागच्या आहेत त्या प्रगट दिनाच्या दिवशी वाचण्यासाठी ठेवल्या जातात आणि तसं पारायण केलं जाते. तर मी त्याच पद्धतीने पारायण करते. म्हणजे मला जर का 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर मी 18 तारखेला सुरुवात करेल आणि 7 तारखेला म्हणजे 7 फेब्रुवारीला माझं पारायण हे संपेल. म्हणजे प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी मी माझ्या पारायणाची समाप्ती करते. कारण की तर आमच्याकडे प्रगट दिन असतो त्यामुळे त्या दिवशी आम्हाला वेळ मिळत नाही. तर अगदी 2 किंवा 4 ओव्या आम्ही शेवटी वाचण्यासाठी ठेवतो प्रगट दिनाच्या दिवशी. कारण की प्रगट दिनाच्या दिवशी आमच्याकडून पारायण करणं होत नाही त्यामुळे आम्ही आदल्याच दिवशी पारायण हे पूर्ण करतो. कारण की पूर्ण तयारी करायची असते प्रगट दिनाची, पूजा मांडायची असते, परत पूर्ण स्वयंपाकाचे देखील सगळं बघायचं असते. त्यामुळे मग आम्ही प्रगट दिनाच्या आदल्या दिवशीच पारायण आम्ही पूर्ण करतो दोघंही जण, मी आणि माझे मिस्टर. तर तुम्हाला जर का समजा प्रगट दिन करत असाल तुमच्याकडे किंवा महाराजांना नैवेद्य दाखवतो आपण, दिवशी तुम्हाला वेळ मिळणार नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुमचं पारायण संपवलं तरी सुद्धा चालते. मग तुम्ही 2 किंवा 4 ओवी नंतर प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही वाचू शकता. अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता. तर विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहे. तर ज्यांना 21 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी 19 तारखेपासून सुरुवात करावी. 19 तारखेला तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातला पहिला अध्याय वाचायचा आहे. त्यानंतर 20 तारखेला तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातला दुसरा अध्याय वाचायचा आहे. असं तुमचं 8 तारखेला 21 अध्याय पूर्ण होईल श्री गजानन विजय ग्रंथाचा आणि तुमचं प्रगट दिनाच्या दिवशी पारायण हे पूर्ण होईल. आणि तुम्ही जेव्हाही अध्याय वाचाल त्यानंतर गणगण गणात होते हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. यामध्ये देखील तुम्हाला जर का समजा प्रगट दिनाच्या दिवशी तुम्हाला वेळ मिळणार नाही तर तुम्ही मग 18 तारखेपासून तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता आणि 7 तारखेला तुमचं पारायण संपेल आणि अगदी 2 ते 4 ओवी मग तुम्ही प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या समोर तुम्ही म्हणू शकता. ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी 2 तारखेपासून सुरुवात करावी. 7 दिवसाचं पारायण करताना आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथामधले 3 अध्याय घ्यायचे असतात. म्हणजे 7-21 अशा पद्धतीने 8 तारखेला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण करून होईल. आणि ज्यांना समजा प्रगट दिनाच्या दिवशी परत तसंच की तुम्हाला धावपळ आहे, वेळ मिळणार नाही तर तुम्ही 1 तारखेपासून सुरुवात करू शकता. म्हणजे 7 तारखेला तुमचं पारायण पूर्ण होईल आणि अगदी 3 ते 4 ओव्या तुम्ही 8 तारखेला वाचण्यासाठी ठेवू शकता. ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं 3 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी 5, 6, 7 ज्यांना 7 तारखेला संपवायचं आहे त्यांच्यासाठी सांगते. आणि जर का तुम्हाला प्रगट दिनाच्या दिवशी जर का संपवायचं असेल तुमचं पारायण तर मग तुम्ही 6, 7, 8 या तारखांमध्ये तुम्ही पारायण करू शकता. पारायण करताना आपल्याला 7 अध्याय घ्यायचे असतात. 7-21 अशा पद्धतीने आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे करायचं असते. आणि ज्यांना 1 दिवशीय प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करायचं आहे त्यांनी 8 तारखेला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे पूर्ण करायचं आहे. आता या पारायणामध्ये काय होतं की आपण जेव्हा गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण करतो तेव्हा आपल्याला एका बैठकीमध्ये एका आसनामध्ये आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचे
संपूर्ण अध्यायाचं वाचन करायचं असते, म्हणजे 21 अध्यायाचं वाचन हे करायचं असते आणि हे वाचन करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 तास लागतात. परंतु एक दिवशी जेव्हा आपण पारायण करतो प्रगट दिनाच्या निमित्ताने, तर तुम्ही मध्ये उठू शकता. म्हणजे तुम्ही 10 अध्यायाचं वाचन केलं, मध्ये ब्रेक घेतला, नंतर 11 अध्याय वाचले, किंवा तुम्ही 7-7 अध्यायाचं वाचन केलं, मध्ये तुम्ही 2-3 ब्रेक घेतले, म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्री 9 पर्यंत तुम्ही प्रगट दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय पारायण श्री गजानन महाराजांच्या चरणाशी तुम्ही अर्पण करू शकता. यामध्ये तुम्ही उठू देखील शकता. म्हणजे सकाळी तुम्ही 4 अध्याय घेतले, थोडंसं तुम्हाला जर का उठायचं असेल तुम्ही उठून परत तुम्ही तुमचं पारायण केलं, 4 अध्याय जर का तुम्ही असे डिस्ट्रीब्यूट केले, तर रात्री 9च्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या पारायणाची समाप्ती करायची आहे प्रगट दिनाच्या दिवशी. म्हणजे तुम्ही हे पारायण करताना तुम्ही उठू शकता, तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे, पाणी प्यायचं आहे, हे तुम्ही या पारायणामध्ये करू शकता. परंतु जेव्हा गुरुपुष्य अमृत योगावरती जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा एक आसने एका बैठकीमध्येच आपल्याला पारायण करायचं असते. तर या एक दिवसीय पारायणामध्ये तुम्ही मध्ये उठू शकता, एक ब्रेक घेऊ शकता, किंवा तुम्ही 10 अध्याय वाचले, त्यानंतर थोडा ब्रेक घेतला, त्यानंतर परत 11 अध्याय वाचले, तुम्ही तुमच्या मनाने दिवसभरामध्ये कधीही कसंही तुम्हाला जमेल तसं तुम्ही पारायण करू शकता. परंतु आवर्जून श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, त्यानिमित्तानं सगळ्यांनी पारायण करावं, सर्व गजानन भक्तांनी पारायण करावं, कारण की ही आपल्यासाठी एक पर्वणी आहे आणि ही पर्वणी जी आहे ती अशीच हातातून वाया घालू नका. तर याचे नियम आता मी तुम्हाला सांगते. नियम अगदी साधे सोपे आहेत. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याचे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की काही नियम नाही. फक्त जेव्हा तुम्ही पारायण करत आहात तेव्हापासून तर प्रगट दिनापर्यंत जे नॉनव्हेज खात असतील त्यांच्यासाठी सांगते, नॉनव्हेज खायचं नाही. मग बरेच जणांचे प्रश्न असे असतात, अंड खाल्लं तर चालते का, बाकीच्यांनी खाल्लं तर चालते का, मी करून दिलं तर चालते का. तर याविषयी मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता की आपल्याला दोष लागत असतात आणि आपल्याला माहिती आहे की हे जर चालत नाही, कुठल्याच देवाच्या कार्यामध्ये किंवा कुठल्याच व्रतामध्ये किंवा कुठल्याच पारायण करण्यामध्ये जे नॉनव्हेज आहे ते वर्ज्य असते. त्यामुळे आपण ते वर्ज्यच करावं. आणि विषय फक्त 21 दिवसाचा, 7 दिवसाचा, 3 दिवसाचा, प्रगट दिनाचा असाच नाही. आपण जेव्हाही नित्य नियमाने जर का महाराजांची आपण भक्ती करत आहोत तर आपण जाणून बुजून त्या गोष्टी वर्ज्य करायला हव्यात, त्या गोष्टीचा आपण त्याग करायला हवा. आता कुणाला जर का बनवून द्यावं लागत असेल त्याविषयी देखील मी व्हिडिओ बनवला होता की तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं करायचं आहे, परंतु यामुळे आपल्याला दोष लागतात, तर ही गोष्ट आपल्याला पाळायची आहे. त्यानंतर आपण जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाचे अध्याय घेऊ, म्हणजे तुम्ही 21 दिवसाचं पारायण कराल, तुम्ही 7 दिवसाचं करा, किंवा तुम्ही 3 दिवसाचं करा, किंवा तुम्ही 1 दिवसाचं करा. त्यानंतर गणगण गणात बोते हा जो मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही अध्याय वाचाल त्यानंतर गणगण गणात बोते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. 108 वेळेस म्हणायला खूप असा काही वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला गणगण गणात बोते हा मंत्र आपला म्हणून होतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून अध्याय वाचल्याच्या नंतर आठवण ठेवून तुम्ही मंत्र म्हणा. त्यानंतर जेव्हा तुमचा अध्याय वाचून होईल त्यानंतर श्री गजानन महाराजांची आरती ही आवर्जून करावी. जय जय सच्चे स्वरूपा स्वामी गणराया ही आरती गजानन महाराजांची आहे आणि ही आरती आवर्जून करायची आहे. आपल्याला अध्याय घेतल्याच्या नंतर महाराजांची तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, पण दिवसभरामध्ये एकदा तरी प्रयत्न करा की श्री गजानन महाराजांची आरती आपण करायची आहे. गजानन महाराजांचं प्रगट दिनाच्या निमित्ताने तुम्हाला पारायण करायचं असेल, तुमच्याकडे जर का मूर्ती असेल, फोटो असेल, तर मूर्तीला तुम्ही अभिषेक करून घ्या. अभिषेक करताना तुम्ही दह्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करू शकता, पाण्याने अभिषेक करू शकता. कुठल्याही तुम्ही पंचामृताने समजा किंवा दुधाने अभिषेक केला त्यानंतर आवर्जून तुम्ही पाण्याने अभिषेक करा आणि मूर्तीला धूप, दीप, अक्षदा, फुले अर्पण करा, महाराजांना प्रार्थना करा. त्यानंतर जर का फोटो असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. त्यांच्या फोटोला पुसून घेतल्यानंतर गंध, अक्षदा लावा, त्यानंतर फुले अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करू शकता. जे साप्ताहिक पारायण केले जाते, साप्ताहिक पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे. साप्ताहिक पारायणामध्ये जो सप्ताह असतो, समजा प्रगट दिनाचा, जो कुठल्याही गुरूंचा, संतांचा प्रगट दिनाचा जो सप्ताह असतो त्या सप्ताहाला खूप महत्त्व असते. तो जो सप्ताह आहे तो अतिशय शुद्ध मानला जातो, कारण की त्या सप्ताहामध्ये त्या संतांच्या, त्या गुरूंच्या लहरी प्रस्थापित होत असतात. त्यामुळे साप्ताहिक पारायण करण्याला खूप महत्त्व आहे. तुमच्याकडून जर का शक्य झालं तर तुम्ही साप्ताहिक पारायण करा. मागचं एक कारण असं असते की जो सप्ताह असतो गुरूंचा प्रगट दिनाचा, संतांच्या प्रगट दिनाचा, तेव्हा काय असते की त्या गुरूंच्या लहरी, त्या संतांच्या लहरी त्या सप्ताहामध्ये जास्त पृथ्वीवरती वावरत असतात. त्यामुळे साप्ताहिक पारायण करण्याला महत्त्व आहे. ज्यांना साप्ताहिक पारायण करायचं आहे त्यांनी 2 तारखेपासून सुरुवात करावी आणि 2 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत 3 अध्याय घ्यायचे आहेत श्री गजानन विजय ग्रंथाचे. म्हणजे 7-21 तुमचं 8व्या दिवशी, म्हणजे तुमचं 7-21 म्हणजे 8 तारखेला तुमचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे
पूर्ण होईल. आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला जर का प्रगट दिनाच्या दिवशी होणार नसेल तर तुम्ही 1 तारखेपासून देखील सुरुवात करू शकता. आणि मोठ्या मोठ्या जे मंदिर आहे तिथे असंच केल्या जाते की 1 दिवस अगोदर, प्रगट दिनाच्या अगोदर आदल्या दिवशीच पारायणाची समाप्ती केल्या जाते, कारण की दुसऱ्या दिवशी प्रगट दिन साजरा करायचा असतो. त्यामुळे प्रगट दिनाची जी तयारी आहे ती आदल्याच दिवशी, म्हणजे प्रगट दिनाचं जे पारायण आहे ते आदल्याच दिवशी समाप्तीच्याकडे वळते. आणि अगदी 2 ते 3 ओव्या ह्या शेवटच्या दिवशी ठेवल्या जातात ग्रंथाच्या वाचण्यासाठी. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने देखील करू शकता. तुम्ही 1 तारखेपासून देखील सुरुवात करू शकता. ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं 3 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांना 6, 7 आणि 8 या 3 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. 8 तारखेला तुमचं होणार नसेल तर परत तुम्ही 5 तारखेपासून सुरुवात करा. तर यामध्ये तुम्हाला 7 अध्याय घ्यायचे आहेत. जसं आपण दशमी, एकादशी आणि द्वादशीचं पारायण करतो तशा पद्धतीने आपल्याला प्रगट दिनाच्या दिवशी देखील 3 दिवसीय पारायण करायचं आहे. जेव्हा आपले अध्याय वाचून पूर्ण होतील त्यानंतर आपल्याला गणगण गणात होते हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे. आणि ज्यांना 1 दिवसीय पारायण करायचं आहे त्यांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 21 अध्याय दिवसभरामध्ये वाचायचे आहेत. तर अशा पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपल्याला महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने करायचं आहे. पारायण झाल्याच्या नंतर श्री गजानन महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे. आता ज्यांच्याकडे प्रगट दिन साजरा केला जातो मोठ्या भव्य प्रमाणामध्ये, ते तर समजा आचार्याकडून करून घेतात स्वयंपाक वगैरे, परंतु तरी देखील आपल्या घरी, म्हणजे आम्ही असंच करतो, आमच्या घरी देखील आम्ही पिठलं भाकरीचा नैवेद्य स्वतःच्या हाताने बनवून मग महाराजांना दाखवतो. तर त्या पद्धतीने तुम्ही जर का घरच्या घरी देखील करत असाल तर तुम्ही पिठलं भाकरीचा नैवेद्य बनवा, त्यावरती ठेसा ठेवा, कांदा ठेवा आणि महाराजांना कुठलाही एक गोड पदार्थ, श्रीखंड असेल, तुम्ही श्रीखंडपुरीचा देखील नैवेद्य दाखवू शकता, जिलेबी तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही महाराजांना नैवेद्य हा दाखवू शकता. परंतु आवर्जून पिठलं भाकरीचा नैवेद्य हा प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांना दाखवायचा आहे. महाराजांची आरती करायची आहे. तुम्हाला या दिवशी तुमचं पारायण जर का पूर्ण होणार असेल तर त्या दिवशी तुम्ही पारायण पूर्ण करा, स्तोत्राचं वाचन करा, बावन्नीचं वाचन करा. त्यानंतर परत मग तुम्ही महाराजांची आरती करा आणि महाराजांना नैवेद्य हा तुम्ही दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवताना एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे की नैवेद्य दाखवला आपण आणि लगेचच नैवेद्य उचलून घ्यायचा नाही. ॲटलिस्ट अर्धा ते 1 तास तो नैवेद्य महाराजांच्या समोर तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो आपल्या सगळ्या घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे. परंतु 1 तासापर्यंत तरी नैवेद्य आपल्याला तिथून हलवायचा नाही. नैवेद्य रोज आपण जरी दाखवत असू तरी सुद्धा हीच गोष्ट आपल्याला पाहिजे की अर्धा ते 1 तास महाराजांच्या समोर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. आता रोजचा नैवेद्य आपण आपल्या घरामध्ये जे काही बनत असेल ते आपण दाखवू शकतो, परंतु प्रगट दिनाच्या दिवशी आवर्जून तुम्ही जे कराल ते, समजा वरण भात, भाजी पोळी, कुठलाही एक गोड पदार्थ, त्यासोबतच आवर्जून महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवा, कारण की महाराजांना पिठलं भाकरी खूप आवडायची. त्यासोबत महाराजांना जिलेबी देखील आवडायची. तर तुम्ही ह्या गोष्टी देखील महाराजांच्या नैवेद्यामध्ये ठेवू शकता. आवर्जून सर्व श्री गजानन भक्तांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं, कारण आपल्यासाठी ही पर्वणीच आहे, महाराजांचा प्रगट दिन आहे. आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त देखील हे पारायण करू शकता. संकल्प घेऊन देखील तुम्ही पारायण करू शकता. संकल्प कसा घ्यायचा आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की संकल्प कसा घ्यायचा आहे. परंतु तरी देखील मी तुम्हाला परत एकदा सांगते की जेव्हा तुम्ही जर संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा करणार असाल किंवा ज्यांना पारायण महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे ते तसं देखील करू शकता. किंवा कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला संकल्प घेऊन पारायण करायचं असेल तर अगोदर तुम्ही 21 दिवसाचं पारायण करणार असाल, 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण सुरुवात करायच्या अगोदर संकल्प घ्यायचा आहे. हातावरती फूल घ्यायचं आहे, अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, पळीने 2 पळी म्हणजे 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. महाराजांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर उभं राहायचं आहे. त्यानंतर महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे की मी या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत आहे, तर तुम्ही कृपा करून माझ्यावरती कृपा करा आणि माझी इच्छा पूर्ण करा. त्यासोबत हे देखील तुम्ही आवर्जून महाराजांना सांगा की ही जी इच्छा आहे मी बोलून दाखवत आहे, माझी इच्छा आहे, परंतु त्यात देखील तुम्हाला जे योग्य वाटत असेल तेच तुम्ही माझ्यासाठी करा, जे माझ्यासाठी योग्य असेल तेच तुम्ही करा, अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि ते हातातलं जे पाणी आहे, फुलं आहे, अक्षदा आहेत, हळदी कुंकू आहे, हे सगळं तुम्ही तामनामध्ये म्हणजेच एका प्लेटमध्ये तुम्ही जे सोडून द्यायचं आहे. ते जे पाणी आहे ते तुळशीला सोडून बाकी इतर तुम्ही कुठल्याही झाडांना
टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्पयुक्त देखील आपण पारायणे करू शकतो। ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची नाही, महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, एवढं मानून महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करायचं आहे, एवढा भाव मनामध्ये ठेवून जर का तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करत असाल तर तुम्ही तसं देखील करू शकता। आणि असाच भाव मनामध्ये ठेवून पारायण करा। महाराज कधी कशाची कमतरता पडू देणार नाही, परंतु आवर्जून महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा। आता जे पारायण करू शकत नसेल त्यांच्यासाठी देखील सांगते की स्तोत्राचं वाचन करू शकता, बावन्नीचं वाचन करू शकता किंवा तुम्ही अष्टकाचं वाचन करू शकता। हे जे 21 दिवस आहेत किंवा 7 दिवस आहेत किंवा मागचे जे 3 दिवस आहे किंवा प्रगट दिन आहे, हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही या दिवशी महाराजांची सेवा भक्ती करण्याचा नक्की प्रयत्न करा। तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल की महाराजांची कृपा आपल्यावरती होत आहे, आपलं जे जीवन आहे ते खूप छान पद्धतीने बदलत आहे, आपल्या जीवनामध्ये ट्रिमेंडस चेंजेस झालेले तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवाल। त्यामुळे हा जो प्रगट दिन आहे किंवा हे प्रगट दिनाच्या अगोदरचे जे दिवस आहेत ते असेच वाया घालू नका, महाराजांची सेवा भक्ती नक्की करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।